अर्धा तास झालाय शेळ्यांना मी चरायला आणलं, असं पळू पळू घेतलंय गौरीने आणि त्या बोकड्याने. मला काय सांगू तुम्हाला, गौरी इकडे पळती, बोकड तिकडे पळतोय, दोघाकडं मी पळतोय, काही कळाना मला. शेवटी काय केलं, बोकडला कोंडून घेतलं, गौरीला इकडं आणलं, तिच्या मागे इथं सगळ्या शेळ्या आल्यात बरं का. बोकड तिकडं राहिलाय. प्रॅक्टिसला कॉल केला होता आता की बाबा ये घेऊन, त्याची पळती ये घेऊन, ते येऊ राहायला घेऊन आता इकडं बोकड. इथं गौरी चरू राहिली मस्तपैकी. मला एक कळा ना, गौरीचे आहे ना ते बिंबीला कशाची सूज आली बाबा, एवढी मोठी सूज. हरनिया बिरनिया काय झाला काय काही कळा ना मला तिचा. आता तुम्हाला जर माहीत असली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी सूज आली आहे बघा. ए गौरी, कशाची सूज आली रे? आला का? आला इकडं आण त्याला, इकडं आण, तिकडून ते पळून जाईन, इकडं आण त्याला. तो लय भामटा झालाय, त्याला फटके दिले पाहिजे असे फटाफट ठेवून. आला का? अरे हा, चांगला आपटीला पाहिजे याला, उचलू उचलू. हे बघ ना कशी सूज आली हिला बिंबीला. ती काय ती सूज बघ कशी आली तिने बिंबी, काय माहिती काय कुठं नाही. थांबा तर मम्मीच फोन येणार, बस थोडे मग जाऊन आवरू. गाडीत जाऊन लगेच येते. येशील का परत? बघा ये मग लवकर. ते डॉक्टर म्हणलाय भाऊ ते याचं ते उतरलंय खाली. आता कशाचं काय उतरलंय ते मलाच काही कळालं नाही, बघू. शेळ्या दिल्यात बरं का सोडून, एक शेळी ढेंडळत होती, मग तिला आहे ना धुतलंय. पण आता फक्त मला बदकं आणि व्हाईट पिकिंग्स राहिलेत सोडायचे. राजहंस आणि व्हाईट पिकिंग्स असं मग खाल्लं त्यांनी, खाल्लं की काय रे काय हा. हे बघ किती ॲग्रेसिव्ह आहे आणि किती जवळ येतो. काय चला जा माग पळा. इकडे बोकड कम बसलाय, अरे कम बसला होता हा. चला भाऊ आज आहे ना हे आपण वरचे लावून घेऊ कापून वगैरे. परत आहे ना वेल्डिंगला न्यायचे पोल, मग परत तिथं बी जावं लागेल आपल्याला वेल्डिंग करायला. आता कळा ना मला ते आडवे लावून घेऊ आधी की उभे लावून घेऊ. असे तीनच बसते, पण पोल किती लागते ना, 1 2 3 4 5 5 5.5 पोल लागते भाऊ. 5 5.5 नाही 52 फूट आहे आणि 3 ठिकाणी करायचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8.5 पोल लागते इथंच, आहे का नाही गौरी? हे गौरी भाऊ केलंय काम चालू, पहिला जॉईंट पण झालाय. आता माप घेऊन बॉक्स पाडायचोय मी फक्त. चल धर बरं त्या बॉक्सपाशी 11 11 आहे काय इथं तुझ्या पायापाशी असन, आहे का तिथं? लय जवळ झालंय, इथं आहे भाऊ, इथं घेतलं का? बरोबर धरलं ना? पुढे गेला माप 11 11 11 11 काही 11 11 आहेत, काही 11 10 आहे, काही 11 6 आहे. माप घ्यावं लागेल हा ना. हाईट पुराना धरले खाली. आताशी एक रांग लावून झाली, असं दोन लावा. नंतर टाईट करायचे का? चला याच्यात पाणी याच्यात ना भरू, यातले मासे व्हायला लागले, मच्छर लय व्हायला लागले त्याच्यात, फक्त याच्यातच घ्या भरून पाणी. आता एक रांग झाली लावून, आता मागच्या 1 2 3 अशा रांग लावायच्यात. घ्या लावून बाबा तू येई ना मागून. मग नंतर वेल्डिंग मारायला पण जायचंय आडवे. आता ते उद्या जाऊ,
वेल्डिंगवालाच नाही ठिकाणावर, ठिकाला ते काम चालू आहे तिकडे, विचारून आलो सकाळीच, त्याच्यामुळे तर आडवे घेतली, नाही तर सरळ लावली असती. चलो नाश्ता पाणी करते, सोमवार आज उपास आहे, बक्काचे काळे भंगार आज झाले. मध्ये येऊन घेऊन सांगा मला, शेळ्यांना आणि त्यांना सोडायचंय अजून. आता हे पोल झाले 2 लगे त्यांना घेऊन जातो, चांगलं 2-3 तास कालच्या वाणी, ऐक नाही गौरी? अय गौरी, हेच काल गवत आणलं होतं ना बाबांनी, ते टाकलं होतं तिथं, त्याच्यामुळे शांत आहे सध्याला. नाही का आत्तापर्यंत आहे ना सगळ्या निघानाच. किती आहे असं कसं चुकल्यावर ना करू बरं का. इकडे बरं तू, हा परत तुझं काय 12-7 ला का? ये खाली चल बरं. किती आहे बाबा? 4.5, 12 4.5 मधलं. ए बोकडा धरलं का? 11 4.5 आणि ते मोठं असं ना आता. धरलं का? 15. चलो प्रत्येक बॉक्स असं पाडे चाललंय आता. उत्तराखंडची आठवण येऊ राहिली. तिकडच्या डोंगरात त्या लोकांनी आहे ना अशा येते स्टीलच्या पाईपानी त्यांनी मस्तपैकी असे ते घर आणि ते दुकानं बांधलेले आहेत. मस्त आहे हो. या पाय चला आता उत्तराखंड. हा ना, आता बर्फ पडतोय तिथं. हा का? हा ना, भारी. पडत असेल अजून 1-1.5-2 वर्ष 4 वर्षानंतर ट्रिप काढीन, पण ड्रोन आणि चांगला कॅमेरा घेऊन नाही ना तुम्हाला सगळं दाखवून द्यायचं काय ते, म्हणजे नाही एकदम सिनेमॅटिक पिक्चर वाले. आता आमचं कसं राहू दे. चला इकडं आपल्याला नट घ्या बरं 4 बाबा. ओके चला आता घेतो मारून एवढे आणि मग बघू म्हणतो वरती उलटतो. मग मधलं राहिले, मधल्याला एवढे का बॉक्स वगैरे नाही बघ, काळे हातच झाले. चला आता राहू द्या, काय नाही होत त्याला, कोण नाही येत तिथं. आता हे बघा झालाय बरं का पोल, बोक्षे वगैरे पाडून फक्त काय आलं, हे नट आहे ना कमी पडले, नाही तर लगे बसवला असता. 4 वाजता जातो आता, मला शेळ्या सोडायच्यात सकाळपासून उपाशीचे. बाबा हे होका घेऊन जा ना. हे बघा आला, नाव घेतलंच नाही तर आला गाडी, हळू चुकडीतोय. माग मला आंघोळ करू दे मग सोडीन मी. पलीकडचा बसावला, अलीकडचा बसावला, हे असं दिसन तुम्हाला. आणि मग आता शेड तयार होईन आपला. आता मग हे पत्रे टाकायचे. प्रज्ञेश धुतोय आता हात, सगळे दमलेत, बाबतले दमलेत. चलो चला 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 भाऊ, आवरलंय आणि आलोय शेळ्यांना घेऊन इथं चरायला. चला 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 चरा थोड्यात चरा इथं. चला 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 गौरी चल, होय पुढं, हो पुढं चला रे, चला चला. एक शेळी राहिली होती माग, ती पण आणली आता प्रज्ञेशनी. तीच आहे का? केस गेलेलीच आहे. चल 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 खायद. बाकीच्या चरू राहिल्यात मस्तपैकी. चला आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो 1-2 तासांनी मस्तपैकी. ते झोप काढतो कुठतरी मस्तपैकी. चला घास वगैरे आणून शेळ्यांना वगैरे टाकून आवरून झालंय आता सगळं. बाबा बसले तिथं. थोडे शावगाव जायचंय ते नटन ते आणायला. नटन ते आणू उद्या, ते मस्तपैकी पॅक करून टाकू. आजच करायचं होतं पण नाही जमलं. आता उद्या मस्तपैकी नट आणून, फक्त आता नट घुसून राहिलेत आणि उभे आहे ना असे उभे पाईप पण बघू लावून. ऐक बाबा, उद्या माप काढून उभे पाईप पण लावून टाकू आपण, वेल्डिंग मारून आणू ना. चला आता रवा आणायचा आहे, शिरा करायचा आहे मस्तपैकी. आज नागपंचमी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पवार परिवार.